हॅलो एव्हरीवन, तुम्ही सर्वजण कसे आहात? माझी खात्री आहे तुम्ही सर्वजण मजेत असणार आणि हाय व्हायब्रेशनमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनची जर्नी फॉलो सुद्धा करत असणार। बरं का मित्रांनो, आज आपण जाणून घेत आहोत की बार बार अफर्मेशन बोललं आपण आणि रिपीट जर केलं तर युनिवर्समध्ये काय होत असते आणि आपल्यामध्ये काय चेंजेस येतात, तर हे कशा पद्धतीने केल्या जाते हे आज आपण यामध्ये बघणार आहोत। मित्रांनो, तुम्हाला माहीतच असणार की विज्ञानाच्या दृष्टिकोनातून सुद्धा बघणार आहोत आणि आपण जे रिपीट बार बार बोलत असतो तर तसे व्हायब्रेशन, तशी फ्रिक्वेन्सी युनिवर्समध्ये जात असते आणि तशाच गोष्टी ह्या अट्रॅक्ट होत असतात। तर मित्रांनो बघा की प्रत्येक सेकंदमध्ये लगभग 2 ते 3 मिलियन नवीन कोशिका ह्या उत्पन्न होतात, जे प्रति दिवस 200 मिलियन पेक्षा जास्त नवीन कोशिकाच्या बरोबर असते। आणि प्रति घंटा तास जर बघाल तर याचा अर्थ हे आहे की हर प्रत्येक तासामध्ये लगभग 8 मिलियन नवीन कोशिका उत्पन्न होतात। प्रति मिनिट जर बघाल मित्रांनो तर याचा अर्थ हे आहे की प्रत्येक मिनिट लगभग 133 मिलियन नवीन कोशिका उत्पन्न होतात। म्हणजे जेव्हा आपल्या बॉडीमध्ये नवीन कोशिका ह्या उत्पन्न होत असतात तेव्हा जर तुम्ही हे पॉझिटिव्ह अफर्मेशन जर त्या कोशिकांना दिले तर त्या कोशिकांना काय माहिती आहे की तुमच्यामध्ये काय आहे अगोदर आणि काय नाही, तर ते आत्ता लगेच जन्म घेत आहेत आणि तुम्ही त्या अफर्मेशन जर बोलल्या तर प्रत्येक गोष्ट ही अट्रॅक्ट होत असते। कारण न्यूरल पाथवे तयार होत असतात, तसे व्हायब्रेशन तयार होतात, तशी फ्रिक्वेन्सी तयार होते आणि प्रत्येक गोष्ट ही अट्रॅक्ट होण्यास मदत होत असते। तर जर तुम्ही 21 दिवस न ब्रेक करता जर ह्या अफर्मेशन जर तुम्ही म्हणाल तर नक्कीच तुमची जिंदगी चेंज होऊन जाणार आणि तुम्हाला पाहिजे ते गोष्ट अट्रॅक्ट होणार। ओके, म्हणून आपल्याला प्रत्येक सेल्स जेव्हा जन्म घेत असतात तेव्हा पॉझिटिव्हिटी द्यायची असते आणि पॉझिटिव्ह बोलायचं असते। जेव्हा मी 100% सांगते, कारण ह्या अफर्मेशननी माझी जिंदगी जशी चेंज झाली तशी तुमची सुद्धा होऊ शकते। 100% मी शुअर आहे ह्या अफर्मेशननी तुम्ही जर काम कराल ह्या अफर्मेशनवर तर नक्कीच तुमच्या लाईफमध्ये चेंजेस येणार। तुम्हाला पाहिजे जी वस्तू, व्यक्ती, जागा, परिस्थिती सर्व काही तुम्ही मॅनिफेस्ट करू शकाल। तुम्ही कशीही सिच्युएशन असेल तरी त्याला हील करण्याची ह्या अफर्मेशनमध्ये ताकद आहे। प्रत्येक वस्तू आपल्याकडे अट्रॅक्ट करून देत असते। तर म्हणून मी अफर्मेशन सुद्धा सांगत आहे आणि हे समजावून यासाठी सांगत आहे की तुमच्या माइंडमध्ये एकदा जर फिट झालं तर तुम्ही अफर्मेशन बोलून प्रत्येक गोष्ट अट्रॅक्ट करू शकता। ओके, तर या पद्धतीने आपल्या कोशिका ह्या बनल्या जातात आणि मानवी शरीरामध्ये ज्या कोशिका असतात तर हमेशा ह्या प्रति मिनिट, प्रति सेकंद, प्रति घंटा तयार होत असतात। ओके, आणि त्याच पद्धतीने नष्ट पण होत राहतात। मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये प्रत्येक लगभग 300 मिलियन कोशिका ह्या मरत सुद्धा असतात आणि जन्म सुद्धा घेत असतात। म्हणून आपल्याला अफर्मेशन असो किंवा बोलणं असो हे पॉझिटिव्ह बोलायचं असतं। ओके, तर बार बार अफर्मेशन बोलता, रिपीट करता तर तेव्हा युनिवर्समध्ये काय होत असते हे आपण बघत आहोत। जे आपण बोलतो ते अफर्मेशन सारखं काम करत असते। तर ती अफर्मेशन कोणती आहे ती सांगते बघा मित्रांनो, तुम्हाला नक्कीच या अफर्मेशनचा फायदा होणार आहे। हर एक गोष्ट अट्रॅक्ट करून देणार आहे ही अफर्मेशन। ओके, हर व्यक्ती, अफर्मेशन आहे ही, हर व्यक्ती, वस्तू, जागा, परिस्थिती, वातावरण, धन, मौसम, यातायात, जन्मकुंडली, सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्र आणि पूर्ण ब्रह्मांड माझ्या अनुकूल आहे। मी कृपाशाली आहे, मी भाग्यशाली आहे। ही अफर्मेशन बार बार रिपीट करायची आहे। हर व्यक्ती, वस्तू, जागा, परिस्थिती, वातावरण, धन, मौसम, यातायात, जन्मकुंडली, सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्र, पूर्ण ब्रह्मांड माझ्या अनुकूल आहे। मी कृपाशाली आहे, मी भाग्यशाली आहे। त्यामुळे तुम्ही जेव्हा हे बार 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 रिपीट कराल तर ते तसे व्हायब्रेशन, तसे न्यूरल पाथवे, व्हायब्रेशन, तसेच फ्रिक्वेन्सी, तसेच फीलिंग्स यामध्ये ॲड होणार आणि हर एक वस्तू, हर एक परिस्थिती, हर एक जागा, प्रत्येक पाहिजे ते आपल्या अनुकूल असल्यामुळे
जे पाहिजे ते आपण अट्रॅक्ट करू शकतो। आता मला सांगा मित्रांनो, यामध्ये असं काही आहे का की तुम्हाला नाही मिळणार? ही अफर्मेशनच अशी आहे, जेव्हा तुमच्या अनुकूल म्हणजे तुमच्या फेवरमध्ये हर व्यक्ती, वस्तू, जागा, परिस्थिती, वातावरण, धन, मौसम, जन्मकुंडली, सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्र, 33 कोटी देवी देवता, हा पूर्ण ब्रह्मांड तुमच्या अनुकूल आहे, तर कुठली गोष्ट तुमच्याकडे अट्रॅक्ट नाही होणार? सांगा बरं मला। प्रत्येक गोष्ट ही अट्रॅक्ट होत असते, म्हणून तुम्हाला ही अफर्मेशन बार बार रिपीट करायची आहे। ओके, आणि त्यानंतर सेकंड अफर्मेशन आहे, हा पूर्ण ब्रह्मांड माझ्या जीवनाला सफल आणि संपन्न बनवण्यासाठी आणि माझ्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मला लगातार मदत करत आहे। हा पूर्ण ब्रह्मांड माझ्या जीवनाला सफल आणि संपन्न बनवण्यासाठी आणि माझ्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मला लगातार मदत करत आहे। म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्या फेवरमध्ये होत असते। म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला 5 अफर्मेशन अशा देणार आहे आणि त्यापूर्वी तुम्हाला काही समजावून सुद्धा सांगणार आहे की त्यामुळे तुम्ही त्यावर वर्क कराल आणि तुमची जिंदगी 360 डिग्रीने चेंज कराल आणि हर एक गोष्ट मॅनिफेस्ट कराल। ओके, आणि यानंतर तुम्ही एक अफर्मेशन कमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहून टाकायची आहे। ओके, ती कोणती अफर्मेशन आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। त्या अगोदर काही महत्त्वपूर्ण माहिती यामध्ये सांगणार आहे। तर तुम्ही हे अफर्मेशन रिपीट केले तर यामध्ये आपल्यामध्ये आणि युनिवर्समध्ये जसे व्हायब्रेशन, जसे विचार जातात, तेव्हा जे तुम्ही बोलता तर युनिवर्स त्यावर काम करू लागते आणि जे रिपीट करतात ते युनिवर्सला काही मागत असता, तर पूर्ण ब्रह्मांड त्या गोष्टीला पूर्ण करण्यासाठी तयारी सुरू करून देत असते। त्यावर ब्रह्मांड रिॲक्ट करू लागते। आणि जसे की आपण उंच पहाडावर, उदाहरणार्थ बघा मित्रांनो, जेव्हा आपण उंच पहाडावर जाऊन खूप मोठ्या आवाजात काही जरी बोललं तर तोच आवाज रिपीट आपल्याकडे परत येत असते। त्याच पद्धतीने जर आपण अफर्मेशन जर रिपीट करत राहिलं तर ह्या सर्व गोष्टी आपल्या फेवरमध्ये वर्क करू लागेल आणि आपलं जीवन हे 360 डिग्री चेंज होऊन जाणार आणि पाहिजे ते अट्रॅक्ट होऊ शकते। ओके, तर त्याच पद्धतीने बार बार तेच आवाज पहाडावर जसं आपण बोलतो तर तोच आवाज गुंजते, तर तोच आवाज खूप जास्त ऐकायला येतो। जशी ओमची ध्वनी सुद्धा तुम्ही जर म्हटले तर आपल्यामध्ये सुद्धा एक व्हायब्रेशन, तोसा ओराचे तयार होतो आणि ओमची ध्वनी सुद्धा युनिवर्समध्ये गेली तर कित्येक प्रमाणात त्याची पॉझिटिव्हिटी होत असते आणि तसेच आपल्याकडे सुद्धा गोष्टी अट्रॅक्ट होत असतात। तर ओमची ध्वनीने सुद्धा पॉझिटिव्ह व्हायब्रेशन युनिवर्समध्ये जातात। तसंच युनिवर्स आपल्या अफर्मेशन जर आपण रिपीट केले तर तसंच आपल्या अफर्मेशन जर रिपीट केल्या तर त्या अफर्मेशनवर पूर्ण ब्रह्मांड हे काम करू लागते। बार बार बोलण्याने, रिपीट केल्याने ते फ्रिक्वेन्सी, व्हायब्रेशन आपल्या अंदर तयार होतात, तसेच व्हायब्रेशन युनिवर्समध्ये पोहोचत असतात आणि तेच आपल्याकडे वापस सुद्धा येतात। तुम्ही ऐकले असणार मित्रांनो की युनिवर्स आपल्याला ते नाही देत जे आपल्याला पाहिजे आहे, युनिवर्स ते देते जे आपण आहोत। म्हणून जे बार बार बोलत आहोत ते युनिवर्सला ऐकायला जाते, तसे रस्ते बनायला चालू होतात आणि अशी अपॉर्च्युनिटी, अशा आयडियाज येतात। आणि किंवा तुम्ही बसून आहात एका ठिकाणी आणि मेडिटेशन करत आहात तर कुठून ना कुठून मनामध्ये तशा आयडियाज येतात त्या रिलेटेड। जेव्हा अफर्मेशन बोलतात तर तेव्हा तसे व्हायब्रेशन, फ्रिक्वेन्सी, तशा वस्तू क्रिएट होऊ लागते। समजा तुम्ही कोणाचं घर, जॉब, नवीन लग्न झालेलं कपल किंवा एखादं खूप असं प्रेमळ कपल आणि एखादी कार कोणी नवीन घेतली असेल तर हे बघून तुम्ही खूप त्यामध्ये आनंदी मानत असाल आणि खूप आनंदी झाले, त्यांना ब्लेसिंग दिले, तर युनिवर्सला पण वाटतं की वाव, ह्या बाळाला हे आवडत असणार, ह्या मुलीला हे आवडत असणार, म्हणजे मुलाला हे आवडत असणार। तर युनिवर्स त्यावेळेस काय करते, ह्या सर्वांमध्ये सुद्धा नेहमीही खुश राहते। हे जे बाळ आहे ते नेहमी ह्या सगळ्यांमध्ये खुश राहण्याचा प्रयत्न करते आणि खुश राहते, अगदी मनातून दुवा देते। म्हणून युनिवर्सला वाटते की हिला हे सर्व द्यायलाच पाहिजे, ज्यामध्ये ही खुश राहते। युनिवर्सला फक्त फिलिंग समजतात मित्रांनो। आणि जेव्हा पण आपण अफर्मेशन म्हणतो, बार बार म्हणतो, तर ती गोष्ट पूर्ण झाली आहे ह्याबद्दल म्हणतो। तर ही अफर्मेशन कशी आहे, प्रत्येक गोष्ट माझ्या अनुकूल आहे,
माझ्या फेवरमध्ये आहे, तर त्या प्रत्येक गोष्टीला आपल्या फेवरमध्ये करण्यासाठी युनिवर्स काम करत असते. ओके, तर ती गोष्ट पूर्ण झाली आहे, या खुशीमध्ये आपण रिपीट करतो बरोबर. तर सर्व हे काय होते मग नंतर आपल्या भोवती एक असं पॉझिटिव्हिटीचा ओरा तयार होतो. तसे व्हायब्रेशन, फिलिंग्स, न्यूरल पाथवे, फ्रिक्वेन्सी, पॉझिटिव्हिटी युनिवर्समध्ये जाते आणि त्याच फिलिंग्स, त्याच फ्रिक्वेन्सी, तेच पॉझिटिव्हिटी, तेच व्हायब्रेशन, हॅपीनेसवाल्या सर्व गोष्टी ह्या अट्रॅक्ट होऊ लागतात. ओके, तुम्हाला हे नेहमीच लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो की जी तुम्ही बोलत आहात, तुम्ही काय बोलत आहात याकडे विशेष लक्ष द्यायचं आणि जे तुम्हाला लाईफमध्ये पाहिजे आहे, जीवनामध्ये पाहिजे आहे, त्याचं एक पॉझिटिव्ह वाक्य बनवून जर तुम्ही बार बार रिपीट केले, म्हणजेच त्याचं रिपीट जर केलं तर त्याचं रिक्रिएशन होऊ लागेल. आणि हा विचार तुम्हाला बिलकुलच करायचा नाही आहे. हे पूर्ण कसं होईल किंवा डेस्पिरेटवाली एनर्जी तिथं द्यायची नाही आहे. ओके, ब्लॉकेजेस पैदा करायचे नाही आहेत. काय होईल, कसे होईल, ओके, हे काम युनिवर्सचं आहे, तुमचं नाही. तर तुम्हाला पूर्ण डाऊटवाली एनर्जी बिलकुलच सेंड करायची नाही आहे, नाही द्यायची आहे, नाही डेस्पिरेट नाही व्हायचं आहे, नाही निगेटिव्ह गोष्टी बोलायच्या आहेत, नाही ऐकायच्या आहे. कारण ब्रह्मांड असे रस्ते खोलते की सर्व संरचना करून देत असते आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी. ओके, तर आता आपण अफर्मेशन, मी तुम्हाला अशा 5 अफर्मेशन देणार आहे ज्यानी तुम्ही सर्व काही 21 दिवस जर तुम्ही रिपीट बार बार बोलले तर तुमचं 360 डिग्रीचे जीवन हे चेंज होते आणि तुम्हाला पाहिजे ते अट्रॅक्ट होऊ लागतं. ओके, तर आपण आता बघणार आहोत अफर्मेशन. सर्वात अगोदर ही अफर्मेशन म्हणायचं आहे. हर व्यक्ती, वस्तू, जागा, परिस्थिती, वातावरण, धन, मौसम, यातायात, जन्मकुंडली, सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्र, 33 कोटी देवी देवता, हा पूर्ण ब्रह्मांड युनिवर्स माझ्या अनुकूल आहे. मी कृपाशाली आहे, मी भाग्यशाली आहे. हर व्यक्ती, वस्तू, जागा, परिस्थिती, वातावरण, धन, मौसम, यातायात, जन्मकुंडली, सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्र, 33 कोटी देवी देवता, पूर्ण हा ब्रह्मांड माझ्या अनुकूल आहे. मी कृपाशाली आहे, मी भाग्यशाली आहे. ही पहिली अफर्मेशन. सेकंड आहे, हा पूर्ण ब्रह्मांड माझ्या जीवनाला सफल आणि संपन्न बनवण्यासाठी आणि माझ्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मला लगातार मदत करत आहे. हा पूर्ण ब्रह्मांड माझ्या जीवनाला सफल आणि संपन्न बनवण्यासाठी आणि माझ्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मला लगातार मदत करत आहे. तिसरी गोष्ट आहे, तिसरी अफर्मेशन आहे, मी धनवान होती, धनवान आहे, धनवानच राहील. मी धनवान होती, मी धनवान आहे, मी धनवानच राहील. मी धनवान होती, धनवान आहे, धनवानच राहील. मी धनवान होती, धनवान आहे, धनवानच राहील. चौथी अफर्मेशन, मी हमेशा परमपिता परमात्म्याशी कनेक्टेड असते, नेहमी अलाइनमेंटमध्ये असते. मी हमेशा परमपिता परमात्म्याशी कनेक्टेड असते, नेहमी अलाइनमेंटमध्ये असते. मी हमेशा परमपिता परमात्म्याशी कनेक्टेड असते, नेहमी अलाइनमेंटमध्ये असते. पाचवी अफर्मेशन आहे, माझी जिंदगी जन्नत आहे, माझी जिंदगी जन्नत आहे, माझी जिंदगी जन्नत आहे, माझी जिंदगी जन्नत आहे. मित्रांनो, यामध्ये पूर्ण अशा गोष्टी तुम्ही मॅनिफेस्ट करू शकाल, अशा ह्या 5 अफर्मेशन आहेत. तर तुम्ही नक्कीच या 5 अफर्मेशनचा उपयोग करून आपली जिंदगी 360 डिग्री चेंज करून आपल्याला पाहिजे ते अट्रॅक्ट जरूर करा आणि हॅपीनेस आपल्या चेहऱ्यावर सदैव बाळगून ठेवा. ओके, जेव्हा तुम्ही हा अफर्मेशन डेली 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 बार 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 एक अफर्मेशनला 10 वेळा रिपीट करा. ओके, मी यामध्ये व्हिडिओ खूप लांब होणार त्यासाठी रिपीट केलेला नाही आहे. तर तुम्ही एक अफर्मेशनला 10 वेळा ह्या 5 अफर्मेशन जर रिपीट कराल तर 100% मी गॅरंटीने सांगते तुमची जिंदगी हे चेंज होणार. यामध्ये खूप अशी ताकद आहे, यामध्ये पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे आणि यामध्ये ब्लेसिंग सुद्धा आहेत, म्हणून ते खूप कार्य करेल. म्हणून तुम्ही ह्या 5 अफर्मेशनला रिपीट करा आणि पूर्ण तुमचे व्हायब्रेशन, फ्रिक्वेन्सी, फिलिंग्स सर्व चेंज होत असते. तर तसेच व्हायब्रेशन याचे व्हायब्रेशन युनिवर्समध्ये जातात आणि आपल्याला पाहिजे ते अट्रॅक्ट होण्याची
पॉवर ह्या अफर्मेशनमध्ये आहे, तर जरूर हे अफर्मेशन करा. कारण जेव्हा हे प्रति सेकंदाला 2 ते 3 मिलियन नवीन कोशिका उत्पन्न होतात, प्रति दिवस 200 मिलियनपेक्षा जास्त नवीन कोशिका येतात, तर त्यावेळेस जर तुम्ही ह्या कोशिकामध्ये त्या सेल्समध्ये हा अफर्मेशन टाकणार, तर त्या सेल्स आपल्या बॉडीमध्ये हर एक कणाकणामध्ये जाऊन पूर्णपणे ते आपला जो ओरा आहे तो पॉझिटिव्ह बनवून त्या गोष्टी अट्रॅक्ट होण्यास मदत होत असते. तर या पद्धतीने तुम्ही नक्कीच करा मित्रांनो. ओके. कारण ही प्रकृती, ब्रह्मांड, सृष्टी हे असेच काम करत असते. जे पाहिजे ते देण्यासाठी योजना बनवून देत असते हा युनिवर्स. कोणती गोष्ट तुम्हाला मिळत नसणार तर कुठे ना कुठे तुमचे ब्लॉकेजेस तुम्ही क्रिएट केलेले आहात, डाऊट करत असणार, तर डेस्परेट झाले असणार, तर ती एनर्जी तिथपर्यंत पोहोचवत आहे ब्रह्मांडामध्ये, म्हणून तुम्हाला पाहिजे ते नाही मिळत आहे हे ओळखून घ्या. म्हणून फक्त मागा युनिवर्सला आणि विश्वास ठेवा आणि रिसीव्ह करण्यासाठी रेडी राहा मित्रांनो. ओके. खूप वेळा तुमचं मन हे रेडी होत नाही, परंतु हिंदीमध्ये कहावत आहे मित्रांनो, जीवन मन से नहीं चलता समझ से चलता है, जीवन मन से नहीं चलता समझ से चलता है. परत एक हिंदीमध्ये कहावत आहे मित्रांनो, विचार संकेत देती है, भावनाएं उसे आकर्षित करती है. विचार संकेत देती है, भावनाएं उसे आकर्षित करती है. म्हणून तुम्ही बार बार ह्या ज्या अफर्मेशन सांगितल्या आहे त्या बार बार रिपीट करा आणि पाहिजे ते अट्रॅक्ट करा. आणि एक अफर्मेशन, हे सर्व जे काही अफर्मेशन म्हणून झाल्यानंतर तुमची जिंदगी कशी होणार, नंतर जिंदगी जन्नत होणार. म्हणून कमेंट बॉक्समध्ये माझी जिंदगी जन्नत आहे, माझी जिंदगी जन्नत आहे ही अफर्मेशन कमेंट बॉक्समध्ये हर प्रत्येकाने टाका. कारण प्रत्येकाला हवी आहे ती जिंदगी जन्नत आहे, हॅपीनेस वाली पाहिजे आहे. म्हणून माझी जिंदगी जन्नत आहे, थँक्यू युनिवर्स असा मेसेज टाकायचा आहे कमेंट बॉक्समध्ये. ओके. थँक्यू सो मच. या पद्धतीने स्वतःवर कार्य करा. ओके. गॉसिप करणं बंद करायचं आहे. निगेटिव्हिटी बोलायचं नाही आहे, निगेटिव्ह गोष्टी बोलायच्या नाही आहेत, ऐकायच्या सुद्धा नाही आहेत. ओके. यावर नक्कीच आणि युनिवर्सवर आणि स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. फक्त मना आणि लेट गो करून घ्या. म्हणजेच लेट गो म्हणजेच काय, डेस्परेट नाही व्हायचं आहे, कधी कधी होणार, कधी नाही होणार, होऊ शकते का असा विचार नाही आणायचा. ओके. तर या पद्धतीने नक्कीच करा. हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. आतापर्यंत हा तुमचा मोलाचा वेळ दिलेत त्याबद्दल तुमचे खूप अनंत कोटी धन्यवाद. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. तुम्हा सर्वांची जिंदगी जन्नत झाली आहे. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. थँक्यू फॉर एव्हरीथिंग.